एकेकाळी मथुरेचा क्रूर राजा कंस होता. त्याला असं सांगण्यात आलं होतं की त्याची बहीण देवकी हिच्या 8व्या अपत्यामुळे त्याचा अंत होईल. हे ऐकून तो खूप घाबरला आणि त्याने देवकी व वसुदेवांना कारागृहात टाकले. देवकीचा 8वा पुत्र म्हणजेच श्रीकृष्ण. त्याच्या जन्माच्या रात्री एक चमत्कार घडला. कारागृहाचे दरवाजे स्वतःहून उघडले आणि वडील वसुदेवांनी कृष्णाला टोपलीत ठेवून यमुनेचा पूर ओलांडून सुरक्षितपणे गोकुळातील नंदबाबा आणि यशोदामाईंकडे पोचवलं. गोकुळात कृष्ण लहानपणी खूप हुशार आणि खोडकर होता. तो आपल्या गोपाळ मित्रांसोबत खेळायचा, वासरं राखायचा आणि आपल्या बासरीच्या सुरांनी सर्वांना आनंद द्यायचा. कृष्णाला मारण्यासाठी कंसाने अनेक प्रयत्न केले. एके दिवशी कंसाने पाठवलेली पूतना नावाची राक्षसी गावात आली, पण बालकृष्णाने तिचा पराभव केला. अशा अनेक संकटांतून गोकुळाचं रक्षण करत कृष्ण मोठा झाला. शेवटी कंसाच्या आमंत्रणामुळे कृष्ण मथुरेला गेला. तिथं त्यानं अत्याचारी कंसाचा अंत केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केलं. कृष्णाने आपल्या जीवनातून जगाला धर्म, प्रेम, मैत्री आणि कर्तव्य यांचे मार्ग दाखवले. म्हणूनच आजही तो मानवतेचा खरा मार्गदर्शक म्हणून सर्वांच्या स्मरणात आहे.